बातम्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। शरद पवारांच्या एका मोठ्या नेत्यानं हा दावा केलाय। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला। विलिनीकरणाआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकारिणीची बैठक होणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। याच बैठकीत विलिनीकरणाचा ठरावही मंजूर होणार होता। 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। विलिनीकरणासंदर्भातली 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विलिनीकरणासंदर्भात होकार दिलेला असा दावा एका मोठ्या नेत्यानं केलाय। अधिकचे अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। एनसीपीच्या विलिनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला। पवारांच्या एका मोठ्या नेत्यानं हा दावा केलाय। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। अजित पवारांना पक्ष चालवताना सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची फारशी मदत होत नव्हती। महापालिका निवडणुकीतही अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फार मदत केलेली नव्हती। विलिनीकरणाआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकारिणीची बैठक होणार होती। 10 किंवा 11 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीची बैठक होणार होती। याच बैठकीत विलिनीकरणाचा ठराव हा मंजूर होणार होता। कायदेशीर गोष्टी आणि विलिनीकरणाचे पेच या बैठकीत सोडवले जाणार होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अधिकृत घोषणा केली जाणार होती। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या थेट एका मोठ्या नेत्याकडून हे सांगितलं जातंय। नेमकं काय स्टेटमेंट समोर येतंय, काय घडलं होतं, सविस्तर सांगाल? सेजल, ज्यावेळी 2 दिवसापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की 12 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती आणि ती तारीख अजित पवार यांनीच निश्चित केलेली होती। अशा पद्धतीची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली होती। मात्र आता जी माहिती समोर आलेली आहे सेजल, त्या माहितीनुसार ही तारीख जी होती ती 17 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह काही ज्येष्ठ नेते होते आणि त्या बैठकीमध्ये ही तारीख ठरलेली होती। मात्र त्या बैठकीपूर्वी म्हणजे ज्यावेळेस 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती त्यापूर्वी 10 किंवा 11 तारखेला दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठका, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका स्वतंत्ररित्या घेतल्या जाणार होत्या आणि त्या बैठकीमध्ये विलिनीकरणाचे ठराव जे आहेत ते मंजूर केले जाणार होते आणि त्यानंतरच 12 तारखेला अशा पद्धतीची अधिकृत घोषणा होणार होती। अशा पद्धतीची देखील माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्यानं सूत्रांच्या हवाल्याने दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। ही 11 आणि 10 किंवा 11 तारखेची बैठक जी होती त्या बैठकीमध्ये कायदेशीर प्रसंग म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार तुतारी या चिन्हावरती आहेत, अजित पवारांच्या पक्षाचे आमदार हे घड्याळ चिन्हावरती आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये पुढे जाऊन जरी विलिनीकरण झालं तरी कायदेशीर पेच प्रसंग येऊ नये या अनुषंगानं या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टींचा जो आहे तो निर्णय होणार होता आणि मगच 12 तारखेला या सगळ्याच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती। अशा पद्धतीची देखील माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं दोन्ही पक्षांकडून खास करून अजित पवार यांच्या पक्षाकडनं दावे विलिनीकरणाचे फेटाळून लावले जात आहेत। त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार यांच्याकडून अशा पद्धतीची कुठलीही कल्पना आम्हाला दिली गेली नव्हती। म्हणजे छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील यासह काही नेत्यांचे स्टेटमेंट समोर येताना आपल्याला बघायला मिळतात सेजल। पण असं असताना आता जी माहिती येते 10 किंवा 11 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि त्याच बैठकीमध्ये ठराव मंजूर होणार होते आणि मगच 12 तारखेला विलिनीकरणाचा घोषणा जी आहे ती होणार होती। अशा पद्धतीची देखील माहिती आता सूत्रांच्या हवाल्याने समोर आल्याचं बघायला मिळालं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी दिशा कशी होतीये त्यामुळे या 11 आणि 10 किंवा 11 तारखेच्या कार्यकारिणीची बैठक आणि 12 तारखेच्या घोषणेच्या अनुषंगानं आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं चर्चा होते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे 12 तारखेच्या विलिनीकरणाच्या अनुषंगानं असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी प्रमोद। तर आपण पाहतोय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यानं हा दावा केलेला आहे।